Amen.
वैष्णवतो जया अवघी देवा बरी माया नाही अनिक प्रमाण तण धन तृण जन पडता जड भारी नियमान टळे निर्धारी नाही अनिक प्रमाण तण धन तृण जन तुका नाही अनिक प्रमाण तन धन तृण जन विठ्ठला विठ्ठला अन्यांष्टहस्तचरण श्रवणत्वदाने प्राणं नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो अंतरलक्षण प्रकट करणारा कुणाला म्हणायचे वैष्णव ही व्याख्या प्रकट करणारा हा अतिशय गोड अभंग आज या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती आपण
बोलणार आहोत तत्पूर्वी परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. या न्यायानं आज या ठिकाणी आपल्या खरवंडी गावच्या पवित्र भूमीमध्ये अतिशय सुंदर अशा नियोजनामध्ये, भव्य दिव्य अशा नियोजनामध्ये, ही महाराष्ट्राची भूमी इतकी थोर आहे की या भूमीचं वैशिष्ट्य असं आहे की वेळोवेळी धर्माच्या रक्षणार्थ, वेळोवेळी या समाजाच्या परिवर्तनाकरता, वेळोवेळी या समाजाच्या मन कल्याणाकरता, जनकल्याणाकरता या भूमीवरती महात्म्य अवतीर्ण झाले. आणि ज्याही वेळेला हे महात्म्य अवतीर्ण झाले त्यांच्या येण्यानं त्या भूमीची मार्गवता वाढली, त्या भूमीची पारमार्थिकता वाढली, त्या भूमीमध्ये अध्यात्माचं बीज रुजलं गेलं. अंतःकरणातली शतकोन शतकाची जी अंधश्रद्धेची लाट होती, भगवंताविषयीची जळमट होती, अंतःकरणामध्ये जो अधर्म माजलेला होता, त्या अधर्माला संपवण्याकरता, ती अभक्तीची जळमट काढण्याकरता आणि इथं भक्तीचं, अध्यात्माचं, नामाचं बीजारोपण करण्याकरता इथं प्रत्येक वेळेला महात्मे अवतीर्ण झाले. त्या अनेक महात्म्यांमध्ये 19व्या शतकामध्ये या महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम करण्याकरता ज्यांच्या येण्यानं या महाराष्ट्रातल्या आटलेल्या नद्यांचं पाणी खळखळून वाहायला लागलं, ज्यांच्या येण्यानं इथं दगडाला सुद्धा कोवळे कोंब फुटले, ज्यांच्या येण्यानं इथं वाढलेल्या झाडांना सुद्धा पालवी फुटली, ज्यांच्या येण्यानं इथं पुन्हा एकदा भगवंताच्या नामाचा गजर आनंदानं व्हायला लागला. अशा अनेक प्रथित यश महात्म्यामध्ये, ज्या महात्म्याचं नाव 19व्या शतकामध्ये आदरानं घेतलं जातं आणि चंद्र, सूर्य, तारे असेपर्यंत ज्यांचं नाव या समाज मनाच्या अंतःकरणामध्ये तितक्याच आनंदानं उर्मीनं घेतलं जाईल असे थोर महात्मे म्हणजे संत श्रेष्ठ गजानन महाराज. गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं गेली 4 वर्ष श्री महाराजांचा हा जन्मोत्सव आपण साजरा करतो. सगळ्या ग्रामस्थ मंडळी खरवंडी यांचं संयुक्त विद्यमाने एवढ्या आनंदामध्ये, एवढ्या जल्लोषामध्ये 1 दिवसाचा कार्यक्रम इतका वर्गच्चा असतो, 1 दिवसाचा कार्यक्रम इतका सुंदर असतो, कारण आमच्या पुण्याकडे पाहायला गेलं तर एवढी लोक कधीच भेटणार नाही. त्यामुळे आज एवढ्या आनंदामध्ये तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येनं इथे उपस्थित आहात. प्रत्येकाचं इथे योगदान आहे, तनाचं असेल, मनाचं असेल, धनाचं असेल, आणि एवढ्या योगदानानं आपण सगळेजण जमलेली ग्रामस्थ मंडळी आपल्या सगळ्यांच्या संयोजनातून साकारलेला हा सुंदर महोत्सव, श्री महाराजांचा प्रकटोत्सव, जन्मोत्सव, ही माघवद्य सप्तमी. आणि या सप्तमीच्या दिवशी श्री गजानन महाराजांचा हा अवतीर्ण होण्याचा काळ, या निमित्तानं असणारी ही कीर्तन सेवा आपण सर्व ग्रामस्थांनी माझ्या पदरामध्ये मोठ्या प्रेमाने घातली म्हणून सगळ्या ग्रामस्थांचं ऋण व्यक्त करते. सर्व टाळकरी महाराज मंडळी, या विभागातली वारकरी, श्री हरिभक्त मंडळी, ज्येष्ठ जाणकार, जुनी अभ्यासू चिंतनीय मंडळी, आताची नवीन सर्वच या विभागातली महाराज मंडळी. महाराज, अतिशय गाणं किती गोड असावं, गाणं किती सुंदर असावं. कीर्तनकार असताना सुद्धा, नाहीतर जगाचा नियम आहे, 2 कुत्री, 2 मिस्त्री, 2 शास्त्री, 2 रेडे, 2 घोडे, 2 वेडे, 2 जावा, 2 आबा आणि 2 बुवा. यांचं कधीच पटत नाही, कारण अहंकार दुखावला जातो ना कुणाच्या तरी कीर्तनात उभा राहायचं, आणि त्यातल्या त्यात बाईच्या कीर्तनात उभं राहायचं म्हटलं की नक्कीच. पण एक आहे, त्यावेळेला कोणीतरी स्त्री या गादीवरती उभी आहे यापेक्षा माझ्या जनाईचा अंश या गादीवरती उभा असेल काय, माझ्या मुक्ताईंचा अंश या गादीवरती उभा असेल काय, ही भावना जर मनामध्ये ठेवली तर भेद असण्याची गरज काही नाही. आणि एवढ्या आनंदामध्ये आपण सगळीजण, एवढे मोठे कीर्तनकार या विभागातले आहात तुम्ही, तुमचं नाव खूप मोठं आहे.
आणि एवढ्या आनंदात तिथं उभा राहिला, एवढं सुंदर गाणं म्हणजे सगळ्यांचाच तुमच्या मला अतिशय मनस्वी आनंद होतोय. तुम्हाला खूप धन्यवाद दिला. आणि आपल्या गावामध्ये एवढं सुंदर रत्न मृदंगाकरता असावं, बस काय माणूस इतकं सुंदर वाजवत आहे तुम्ही, अप्रतिम आनंद वाटतोय. सुंदर अशी सगळी साथ सिस्टीम, सगळ्या माझ्या माई भगिनी बहुसंख्येनं जमलेल्या आहेत, पुरुष बांधव, गावातली आजूबाजूची ग्रामस्थ भाविक मंडळी आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सुरू असलेला हा 4 दिवसांपासूनचा 4 वर्षांपासूनचा महोत्सव. आज खरं तर श्री महाराजांचा प्रगट दिन. शेगाव नगरीला परमपुनीत करण्याकरता, इथे ठेवू का, बुलढाणा जिल्ह्याला परमपावन करण्याकरता, त्या भूमीचा मानस, त्या भूमीचा अध्यात्म, त्या भूमीचं नामबीज वाढवण्याकरता या महात्म्यानं त्या भूमीमध्ये अगदी अयोनीच्या अशा स्वरूपामध्ये कुणाला त्यांच्या मायबापाचं नाव हे ज्ञातच नाही आणि त्यामुळे अयोनीच्या अशा स्वरूपामध्ये श्री गजानन महाराज शेगावाच्या भूमीमध्ये माघ वद्य सप्तमी या दिवशी अवतीर्ण झालेत. ज्यावेळेला अवतीर्ण झाले त्यावेळेला तो शेगावमध्ये पातुरकरांचा वाडा आहे, देवीदासजी पातुरकर. त्या देवीदासजी पातुरकरांच्या वाड्याच्या समोर ज्या वेळेला महाराजांनी पाहिलं अतिशय सुंदर काहीतरी जेवण आहे, जेवणाची पंगत आहे, जेवणातले मेनू भारी आहेत जसे तुमच्या खरवंडीत असतात, तुम्हीच बनवून नंतर माय मावल्या सगळ्या. जेवणाचे सुंदर मेनू आहेत, पदार्थ आहेत, जेवण भारी आहे, जेवण चाललेलं आहे लोकांचं त्या पातुरकरांच्या वाड्यात. आणि त्या जेवणाच्या उरलेल्या ज्या पत्रावळी आहेत, माणसं जेवतायत, जेवण झालं की पत्रावळी उचलतायत आणि त्या पत्रावळी उकिरड्यावरती नेऊन टाकतायत आणि त्या उकिरड्यावरती नेऊन टाकलेल्या पत्रावळीतले अन्नाचे जे उष्टे कण आहेत, ते अन्नाचे उष्टे कण एक अवलिया वेचून खातोय. एक कायम गोष्ट एक लक्षात ठेवायची, परिस्थितीची किंमत त्याला कळते ज्याच्यावर परिस्थिती येते. ज्याला परिस्थितीची किंमतच कळणार नाही, ज्याच्या वाट्याला परिस्थिती आलीच नाही, ज्याच्या वाट्याला संघर्ष आलाच नाही. आज आमच्या सगळ्यांचं, माझ्या सहित तुमचं, आमच्या सगळ्यांचं एक मत आहे, कोणतं माहितीये? आम्ही सहज म्हणतो, आमची एखादी मैत्रीण आहे, पुरुषांचा एखादा मित्र आहे, सहज ते म्हणतात, ए माझ्या वाट्याला जे आलं ते माझ्या पोरांच्या वाट्याला मी येऊ देणार नाही. आणि मी पत्र्यात राहिलो, मी छपरात राहिलो, मी कौलात राहिलो, पण माझ्या पोराला मरल, कष्ट करील, संपल, किती राबायचं असेल राबू दे, पण माझ्या पोराला मी स्लॅबच बांधू. आहे का नाही आई? सगळ्यांचं स्वप्न असतं का नाही? माझे दिवस गेले हो, नांदले मी त्याच्या हाताखाली, मी होते म्हणून. माझ्या सहित तुम्ही सगळ्या जणी त्यातल्याच आहात, नाही तर दुसरी कधीच. असं प्रत्येक जण, प्रत्येक बाई आयुष्यात एकदा तरी नवऱ्याला म्हणतेच, त्याच्याशिवाय संसाराला मजा नाही महाराज. आणि म्हणावंच लागतं, मी होते म्हणून. प्रत्येक स्त्रीला असं वाटतं, प्रत्येक पुरुषाला असं वाटतं, जे आमच्या वाट्याला आलं, जो संघर्ष आमच्या वाट्याला आला, जी परिस्थिती आमच्या वाट्याला आली, ती परिस्थिती आमच्या मुलांच्या वाट्याला येऊ नये. त्या परिस्थितीला 2 हात करतील, कष्ट करतील, राबतील, घाम गाळतील, वाटेल ते करायला तयार होतील, पण पोरांकरता ते मोठे मोठे मनसुबे असतात. आणि जेवढं शक्य होईल तेवढं पूर्ण करण्याचा प्रयत्न जीवनामध्ये प्रत्येक आई वडील मुलांकरता करतात. पण एक सांगू, ठीक आहे तुम्ही करताय, चांगली गोष्ट आहे, मी करते, चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही योग्य कष्ट नक्की करा. मुलांना जे पाहिजे ते नक्की द्या, पण गरजी इतकं द्या, गरजेपेक्षा जास्त झालं की मग त्याची किंमत राहत नाही. ज्या दिवशी गरजेपेक्षा जास्त होतं ना, त्या दिवशी मग उपमात होतो, त्या दिवशी मग त्याची किंमत राहत नाही. आणि म्हणून परिस्थिती जी आहे ना, परिस्थिती ज्याच्या वाट्याला येते ना, संघर्ष ज्याच्या वाट्याला येतो ना, त्याला संघर्षाची किंमत कळते, त्याला परिस्थितीची किंमत कळते. आज आमच्या पोरांना आम्ही इतकं आधू केलंय का? अहो त्यांच्या सगळ्या लहान वयातच आम्ही त्यांना बंगले बांधून दिले. बरं, बंगले साधे नाही, पोरगा 1 आणि खोल्या 8.
त्याच्या बायकोनी झाडूनच मारायचं. पोरगा एक खोल्या 8, पोरगा एक आहे, गाड्या 4 आहेत. पोरगा एक आहे, मोबाईल 3 आहे. पोरगा एक आहे पण इस्टेट मोकार 40-50 एकर. पोरगा एकच आहे पण एवढं कमवून ठेवले त्याच्याकरता का आपण सहज म्हणतो अरे त्याला बसून खाता येईल, त्याच्या पुढच्या 2 पिढ्या आरामात खातील, एवढं मला करायचंय. का मरता? कुणी सांगितलं तुम्हाला? तुमच्या पुढच्या पिढ्याने आरामात बसून खाण्याकरता तुम्ही तुमच्या एवढ्या अनमोल देहाचं वाटोळं का करता? हा अनमोल देह फक्त पोरांना कष्ट करण्याकरताय, त्यांना बंगले बांधून देण्याकरताय, त्यांना मांड्या बांधून देण्याकरताय, त्यांना गाड्या घेण्याकरताय, त्यांना साड्या घेण्याकरताय, तुम्हाला जमीन घेण्याकरताय? नाही हो, या देहाचं एक वेगळेपण आहे. महाराज म्हणतायत दिवे दिला देह भजना गोमटा, दिवे दिला देह भजना आयुष्यभर कमवण्याकरता, त्याला सुखी ठेवण्याकरता हा देह नाही, या आयुष्याचं सार्थक करण्याकरता हा देह आहे. ज्या करता दिलाय, भजना करता दिलाय. आता कित्येक जण तो भजनाला लावतात, हा भाग गेला म्हणून का या देहाचा एक विशेष आहे. आणि या देहाला मोठं करताना, या देहाला उभं करताना त्याला संघर्षाची जाणीव असावी, त्याला परिस्थितीची जाणीव असावी. एवढं मुलांना करून ठेवू नका किती आगू होती. त्याला काही करण्याची गरजच नाही, म्हणजे त्याला काही करण्याची गरज नाही. म्हणजे त्यांनी संघर्ष करायचा नाही, त्यांनी परिस्थितीशी सामना करायचा नाही, त्यांनी कमवायचं नाही, त्यांना काही कोणती गोष्ट नड नाही, गरज नाही, काही नाही. आणि या सगळ्याचा परिणाम इतका भीषण आहे की आमच्या मुलांना आम्ही कमकुवत करून टाकलं. त्याला जाणीवच नाही, कमकुवत करून टाकलं. कारण परिस्थिती आम्हाला शिकवते कसं जगायचंय. परिस्थिती शिकवते. बघा आपल्या पुढं अगदी 1 मिनिटाचं उदाहरण. ज्या वेळेला ज्ञानोबारायाच्या मधुगरीच्या त्या झोळीनी ती झोळी फाडली, त्या फाडलेल्या झोळीतलं धान्य ज्या वेळेला जमिनीवरती सांडलं, त्या धान्याकडे बघून ज्ञानोबारायाच्या डोळ्यात पाणी होत. का? कारण ज्या वेळेला ते दाणे पाहिले ना ज्ञानोबारायांनी, ते दाणे पाहिल्याबरोबर ज्ञानोबारायाच्या डोळ्यापुढे दिसत होती एवढीशी मुक्ताई. ज्ञानोबारायाच्या डोळ्यापुढे दिसत होते एवढीशी सोपानदेव. ही लेकरं सांगत होती, दादा 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 मधुकरी करता चाललाय. दादा आज तरी आम्हाला ज्ञानदादा काहीतरी घेऊन या बरं. ज्ञानदादा आज तरी आम्हाला काहीतरी आणा बरं. 2 दिवस झालं. ज्ञानदादा बुकेनी कासाच झालो. ज्ञानदादा बुकेनी तळमळलो. ज्या वेळेला इवलेशा मुक्ताईचे सोपान देवाचे हे शब्द ज्ञानोबारायाच्या या अख्ख्या अंतःकरणामध्ये भिनतायत, या डोक्यामध्ये गरगरतायत. आणि ज्या वेळेला झोळीतलं धान्य जमिनीवरती सांडलेलं पाहिलं, ज्ञानोबारायाचे डोळे भरून आले. का? या धान्याच्या एवढ्याशा दाण्याकरता माझी लेकरं 2 दिवस वाट पाहतायत.
ज्ञानदाता काहीतरी घेऊन येणार आहे. आज तरी माझा ज्ञानदाता मला खायला घेऊन येणार आहे. 2 दिवसाची भूक आज आमचा दादा मिटवणार आहे. त्यामुळे या 2 लेकरांना मनामध्ये आठवलं, या डोळ्यामध्ये साठवलं आणि त्या जमिनीवरचे सांडलेले दाणे पाहिले आणि त्या दाण्यांमध्ये दिसणारी ती लेकरं पाहिली. आता माझ्या लेकरांना देऊ काय? हा प्रश्न निर्माण झाला. ज्यावेळेला हा प्रश्न निर्माण झाला ना, का परिस्थिती माणसाला संघर्ष करायला शिकवते. परिस्थिती माणसाला मोठं करते, परिस्थिती माणसाला समृद्ध करते. त्याच्यामुळे परिस्थिती वाटायला यायला, संघर्ष निश्चित वाटायला यायला हवा. आणि हा संघर्ष या महात्म्याचा वाटायला आला. कोणतेही संत तुम्ही या प्रत्येक संतांचं जीवन आपल्याकडे एक आगळा वेगळा आलेख येतो. या प्रत्येक संतांचं जीवन आपल्याला शिकवून जाते. या प्रत्येक संतांच्या चरित्रामधून आपल्याला निश्चित काहीतरी घ्यायचंय, कसं जगायचंय आयुष्यामध्ये. परिस्थितीवरती मात करत सुद्धा तुम्ही आनंदी कसं राहायचंय हे शिकवणारे महात्मे आहेत. आपल्यासारखे आचार्य का तुमच्या पुढे एवढं मोठं आले का मांडते, याचं कारण आहे त्या पातुरकरांच्या मठाच्या बाहेर तुमच्या आमच्यासारखे हजारो जण खात होते, जेवण करत होते. आणि खाऊन झालं की ज्या उष्ट्या पत्रावळ होत्या, जास्त झालेलं अन्न होतं, ते अन्न उकिरड्यावर टाकत होते. आणि ते उकिरड्यावर टाकलेलं अन्न एक बाल अवलिया वेचून खात होता. परिस्थिती माणसाला शिकवते तुम्ही कोणत्या अवस्थेत आहात आणि तिथं असाल ना तर तुमच्याकरता सर्व योग्य आहे, जगाकरता अयोग्य असलं तरी. या बाल अवलियानं ते दाणे, ते कण, त्या पत्रावळीवरचं ते अन्न, उष्टान्न खायचं चाललंय. आणि जवळच काही गाय आहेत, बैल आहेत, म्हशी आहेत, त्यांच्याकरता पिण्याच्या पाण्याचं ते हौद बांधलेलं आहे त्या जनावरांना. हा बाल अवलिया पळत पळत त्या धान्याने पत्रावळीच्या जवळ उठला आणि पत्रावळीच्या जवळ उठून त्या हौदाजवळ गेला. आणि त्या गाई म्हशींकरता, त्या बैलांकरता, पाण्याकरता, पिण्याकरता ठेवलेला हौद, त्या पिण्याच्या हौदातलं पाणी घटा 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 त्या माणसाने प्यालं. ज्यावेळेला त्या माणसाने पाणी प्यालं, हे एकानं पाहिलं की हा कोणतरी माणूस आहे जो इथे या उकिरड्यावरच्या त्या पत्रावळी आहे, त्या पत्रावळीमध्ये जे उष्ट अन्न आहे ते अन्न संपवतोय. आणि या जनावरांकरता जो पिण्याच्या पाण्याचा हौद आहे, त्या हौदातलं पाणी हा पितोय कोणीतरी आहे. आणि म्हणून त्या पातुरकरांच्या मठातली व्यक्ती बाहेर आली आणि त्या व्यक्तीनं त्या बाल अवलियाकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर पाणी पिणाऱ्या त्या अवलियाला विचारलं, का हो कोणा तुम्ही, काय हवंय तुम्हाला? हे उष्ट अन्न, हे पत्रावळीवरचे दाणे, हे पडलेलं अन्न लोकांचं उष्ट तुम्ही भक्षण करताय. अहो हे पाणी आहे, हे पाणी तर बैलांकरताच आहे, हे पाणी गायांकरताच आहे, हे पाणी म्हशी करताच आहे, ते पाणी तुम्ही का पिताय? घरामध्ये चला, तुम्हाला पाणी प्यायला देतो, तुम्हाला अन्न देतो, भरपूर अन्न आहे, भरपूर पाणी आहे. ज्या वेळेला हे शब्द मुखातून आले, ते शब्द त्याच्या मुखातून आले, त्या बाल अवलियानं त्या व्यक्तीकडे पहिल्यांदा जन्माला आल्या पाहिलं. त्या व्यक्तीचं नाव आहे पंकजलाल अग्रवाल. ज्या व्यक्तीनं या बाल अवलियाला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्या तुर्या अवस्थेतला तो बाल अवलिया या पंकजलालकडे पाहतोय आणि पाहिल्याबरोबर मुखामध्ये एक शब्द होता, गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गण गणात होते, गण गण गणात होते. ओम गजानन जय गजानन श्री गजानन ओम गजानन श्री गजानन जय गजानन नमो नमः. ओम गजानन जय गजानन ओम गजानन जय गजानन जय गजानन नमो नमः.
सुंदर भजन, हे सुंदर भजन ज्यावेळेला चालू झालं, आपोआपणे या मुखातले आणि हे सगळे 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 शब्द ज्यावेळेला ऐकले या बंकटलाला, अरे कुणीतरी वेगळा महात्मा आहे, तो या अवस्थेमधला आहे, या महात्म्याकडे पाहिलं आणि अक्षरशः त्या बंकटलालाच्या डोळ्याचं पारणं भेटलं. हा कोणीतरी अवलिया महात्मा आहे आणि त्या महात्म्याचे शब्द ऐकले, गण गण गणात बोते. बस हे शब्द ऐकल्याबरोबर आलं तर म्हणजे काहीतरी गणगण 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 याचं चालू आहे. की गणगण म्हणजे आपल्यासारखी गणगण नाही, आपली गणगण चालूच आहे काय. त्यांची गणगण भगवंता करताच्या भेटीची होती, त्यांची गणगण भगवंताच्या प्राप्ती करताची होती. कारण मुळातच भगवंताचा अवतार म्हणून, भगवंताचा अंश म्हणून ते या पृथ्वीवरती जन्माला आलेले महात्मे, त्यांच्या आयुष्यामध्ये चिंता लागलीच कशी. आपण ही चिंता मारूनच असे महात्मे जन्माला येतात. त्या महात्म्यांचं नाव आहे गजानन महाराज. ज्यावेळेला त्या बंकटलाला पाहिलं, बस म्हणजे तुम्ही माझ्या ललिताला हे असं खाऊ नका, घाण जास्त घाण खाऊ नका, चला माझ्या घरी चला. आणि त्यावेळेला शेगावामध्ये पहिल्यांदा आगमन झालं त्या पातुरकरांच्या त्या उकिरड्या करून महाराज गेले बंकटलालाच्या घरात. आणि श्री गजानन महाराजांनी या बंकटलालाच्या घरामध्ये वास्तव्य केलं. आयुष्यामध्ये हा एवढा सुंदर भक्त आहे की ज्या भक्ताच्या आयुष्यामध्ये त्यांनी पहिली कृपा गजानन महाराजांची संपन्न केली. अहो, आपण महात्म्याची कृपा प्राप्त करून घेणं
ही सामान्य गोष्ट आहे. जाग्यात ना तुम्ही. आपण महात्म्याची कृपा प्राप्त करून घेणं ही सामान्य गोष्ट आहे. पण एक दिवस यावा महात्म्याने आपल्यावर स्वतःहून कृपा करावी, ही जीवनातली सगळ्यात मोठी यथार्थता आहे. की महात्म्याने स्वतःहून आपल्यावरती कृपा करण्याकरता तयार व्हावं. आणि त्याकरता आपली प्रामाणिकता फार महत्वाची आहे. अंतःकरणातली भक्ती, भाव, निष्ठा ही फार महत्वाची आहे. या बंकटलालाची निष्ठा, हा भाव इतका मोठा होता की त्याच्यावरती श्री गजानन महाराज प्रसन्न झाले. आणि तिथून पुढे अवघ्या शेगावामध्ये श्री महाराजांनी 32 वर्ष कार्य केले. त्या 32 वर्षाच्या कार्यामध्ये त्यांनी फक्त लुटालुटी नाही केल्या, त्यांनी फक्त तंत्रमंत्र नाही केले, त्यांनी फक्त अंधविश्वास लोकांच्या मनात नाही पेरला. मग एवढा मोठा समाज त्यांनी ढवळून काढला, तो श्री नावाने ढवळून काढला. एवढा मोठा समाज, त्या समाजातल्या मनातली जी भेदाची दरी होती ती दरी संपवून टाकली. वर्णव्यवस्था या सगळ्याच्या बरोबरीनं ज्याच्याकडे भय आहे, ज्याच्याकडे रोग आहे, त्याचं निवारण केलं, त्याच्या व्यथा संपवल्या, अनेकांची दुःख घालवली, अनेकांच्या जीवनामध्ये आनंद दिला, अनेकांच्या जीवनातल्या दुःखाच्या भोगाच्या वाटा होत्या, त्या वाटा संपवणारे या जगाच्या पाठीवरचे अद्भुत अवली आहे श्री गजानन महाराज. अवघ्या शिगावामध्ये एवढे लोकप्रिय झाले आणि एवढ्या लोकप्रियमध्ये गजानन महाराजांच्या जीवनामध्ये त्यांचं आराध्य होतं पांडुरंग. प्रचंड प्रेम श्री पांडुरंगावर, प्रचंड प्रेम. त्यांच्या अंतःकरणातली भावना होती. अनेक संतांसाठी माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भेवरे
प्रत्येक स्त्रीला माहेर आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहेर आहे. आणि माहेराचं एक वैशिष्ट्य आहे. माझ्याकडे लक्ष आहे त्यांचं. तर तुम्ही तुमच्याशी गप्पा मारायची, तुम्ही चॅटिंग मध्ये असायचा. बहुतांशी जगाचा हा नियम आहे. लोकांना सध्या कीर्तनही कळत नाही. ते कीर्तनातही चॅटिंग मध्येच असतात. त्यामुळे निदान इथून तरी, इथे असताना तरी जरा त्याला दूर ठेवलं तर बरं होईल. एका म्हणजे ठेवू नका, पण निदान त्याला दूर तरी ठेवा. ही एकमेव जागा आहे आता की तिथं आपल्याला मोबाईल शिवाय राहता येईल. बाकी सगळ्या जागा मोबाईल व्यापल्या. लोक आता इकडे सुद्धा मोबाईल घेऊन जायला, सगळ्या जागा मोबाईलने व्यापल्या. म्हणून निदान त्याच्यापासून दूर राहता येईल. काळ माहेर आणि सासर फरक आहे. कोणता फरक आहे? तुम्हाला चांगला अनुभव आहे. सगळ्यांच्या आधी उठायचं. बघा, मला पटकन उत्तर द्या सगळ्यांनी. महिला, सगळ्यांच्या आधी उठायचं आणि सगळ्यांच्या नंतर झोपायचं. त्याचं नाव बोला की आई. सगळ्यांच्या आधी झोपायचं आणि सगळ्यांच्या नंतर उठायचं. याचं नाव शाबास. हे उत्तर मला अपेक्षित आहे. बोलत चालायचं, कडा बोलायचं. बरोबर. बघा, सगळ्यांच्या नंतर झोपायचं आणि सगळ्यांच्या आधी उठायचं. याचं नाव जिथं सगळं पारतंत्र्य आहे, काही आपल्या मनासारखं नाहीये, त्याचं नाव आहे. आणि जिथं सगळं आपल्या मनासारखं आहे, राजी आहे, आनंद आहे, त्याचं नाव आहे माहेर. आणि मग जिथं माहेर आहे, ती जशी तुम्हाला स्त्रीची संकल्पना आहे की माहेर म्हटलं की आनंद आहे, माहेर म्हटलं की स्वातंत्र्य आहे, माहेर म्हटलं की मुक्तता आहे, तसं संतांच्या दृष्टीनं माहेर म्हटलं की आनंदाचं ठिकाण. जाईन हे माहेर आणि भेटेन माहेरा. माहेर म्हटलं की माहेर साधू संतांचे नाम या स्वामी केशवाचे. माहेर म्हटलं की संकल्पना एकच, पंढरपूर. सगळ्या संतांची आनंद आहे, मुक्तता आहे, जीवनमुक्तीचा आनंद आहे. श्री गजानन महाराजांचा आयुष्य याच्यापेक्षा वेगळं नव्हतं. निघाले महाराज, या शेगावातल्या भक्तांना सांगितलं, चला 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 चला. का? असा नियम आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्ती करता. जन्माची येवनी पहारे पंढरी, जन्माची येवनी पहारे पंढरी, नाचे महाद्वारी, नाचे महाद्वारी. देवा पुढे जन्माची येवनी पहारे पंढरी, जन्माची येवनी, जन्माची येवनी, जन्माची येवनी. हे बाई पंढरपूर भाव प्रत्येकाने भाव. गजानन महाराजांनी सांगितलं या अवघ्या भक्तांना, चला चला लवकर, चला हो पंढरी गावो, चला हो पंढरी गावो, जीवाचा जीव लगावो, जीवाचा जीव लगावो, जीवाचा जीव लगावो. ते म्हणजे चला सगळ्यांना पंढरीला जायचंय, जीवाच्या जीवनाला पाहिजे. सगळे भक्त मंडळी सोबत 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 घेतले. वेळ होत आली की लवकर पंढरपुरात पोहोचायचं होतं. 9 वाजता 9 वाजता शेजारची होती. तुमच्या डोक्यात जातात, आता मी काय करू त्याला. 9 वाजता शेजारची होती.
म्हणजे चला लवकर जायचंय, मंदिरामध्ये जायचंय. निघाली सगळी मांदियारी भजन करत 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 पहिली पंढरपुरामध्ये पोहोचली. सगळे भक्त आहेत. त्या भक्तांमध्ये गजानन महाराजांचा एक आवडता भक्त आहे, ज्यांचं नाव आहे गजानन बापूदार काळे. आवडतं, अतिशय प्रेम श्री गजानन महाराजांचं त्या बापूदांवर. त्या बापूदांना सगळे 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 सोबत आहेत. पंढरपुरात गेले, चंद्रभागेत स्नान केलं आणि आता दर्शनाकरता जायचं. त्या बापूदांना अचानक ताप आहे, एवढा ताप की आता ताप सहन होईना त्याला. सगळं अंग विश्व ज्वरासारखं, असं अक्षरशः निखाऱ्यासारखं तापलं. अख्खं शरीर हात लावला तरी चटका बसेल. ग्लानी आली, शांत पडले बापूदा. काय करावं बरं, सगळ्या भक्तांना माहिती आहे, म्हणजे लवकर जायचंय, मंदिर बंद होईल, पांडुरंगाचं दर्शन व्हायचं नाही, जीवाच्या जीवनाला पाहायचं नाही, आपलं सर्वस्व दिसणार नाही. गजानन महाराजांना म्हटले, महाराज अहो काय करायचं बोला तरी, बापूदाला इथं राहू द्या, आपण सगळेजण जाऊयात. बापूदा थांबतील इथं, आपण दर्शन घेऊन परत येऊ. विचार केला, सगळेजण सोबत आलो. दर्शनाला सगळ्यांना सोबत जायचं आणि या एकट्या बापूदाला इथं ठेवायचं का, तर तो आजारी पडला आणि त्याला सोडायचं म्हणजे जगात असे अफरकोटे खूप आहे. तुमच्या माझ्या सहित आले स्वार्था करता, दुसऱ्याची दाढी पिटली तरी चालल, माझी बिल तेवढे जाऊया, बघूया तर करत. बापूदाना इथं राहू दे, आपण सगळेजण जाऊन दर्शन घेऊन परत बापूदाना येण्याकरता येऊयात. चला महाराज तुम्ही जा. त्या बाकीच्या भक्तांना सांगितलं गजानन महाराजांनी, जा तुम्ही दर्शन घ्या, तुम्ही दर्शन घ्या. म्हणजे बापूदांची तळमळ, काय करू महाराज, मला सुचत नाहीये, माझ्या शरीरामध्ये त्राण नाहीये, मला माहिती आहे माझं शरीर ज्वराने भरलंय, मला प्रचंड ताप आलाय, माझ्या शरीरातली शक्ती संपत आलेली आहे. पण महाराज तुम्ही सर्व जाणता, तुम्ही जातात, तुम्ही ब्रह्मांडाचे नायक आहात, तुम्ही कर्तुम आहात, तुम्ही अकर्तुम आहात, तुम्ही अन्यथा कर्तुम आहात. गजानन महाराज माझ्यावरती कृपा करावं, या नेत्रावरती कृपा करा. महाराज मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं हो. तोपर्यंत सगळी मंडळी पुढे निघालेली होती. त्या बापूदाला तो विरह सहन होत नव्हता. काय करू, सगळे चालले, इतक्या जवळ आलोय, चंद्रभागेचं स्नान केलंय, फक्त पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. काय माझं दुर्दैव आहे, मी मंदिरापर्यंत जाऊ शकत नाही, मी माझ्या पांडुरंगाला पाहू शकत नाही. या बापूदांच्या डोळ्याला धार लागली. काय करू, मला माझा पांडुरंग पाहायचाय, मला माझ्या देवाला पाहायचंय, मला माझा पांडुरंग डोळे भरून पाहायचाय. रडताय, डोळ्याला पाणी आहे, मुखामध्ये भजन आहे, शेजारी गजानन महाराज आहेत, सगळी भक्त मंडळी निघून गेलेली आहेत दर्शनाला. या बापूदांना पांडुरंगाच्या दर्शनाची आस आहे, पण हलता येईना, हे शरीर साथ देईना, तापाने फुललेलं शरीर आहे. पण डोळे बंद केले, रडतायत, मुखामध्ये ते भजन चालू आहे आणि अतिशय शांतपणे संयमानं समोर तो पांडुरंगाचा कळस दिसतोय. बापूदांनी डोळे मिटलेले आहेत आणि त्या मिटल्या नेत्रासमोर उभा राहिला तो पांडुरंग आणि त्या मिटल्या नेत्रातून वाहणाऱ्या अश्रूंनी त्या आळवतायत, पांडुरंगा मला तुला भेटायचं रे, मला दर्शन घ्यायचे, पांडुरंगा धाव. अर्थ काय, विठ्ठल 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 विठ्ठल
पण जग विसरण्याची ताकद आहे भजनात, दुःख विसरण्याची ताकद आहे भजनात. बापूदांचं भजन, विठ्ठलाचं स्मरण, डोळ्यामध्ये पाणी आहे, आर्तता आहे, आणि ती आर्तता गजानन महाराजांनी पाहिली आणि विचार केला तर बापूदांवर कृपा करण्याची वेळ आली. ज्या वेळेला ती डोळ्यातली आर्तता प्रकट झालेली गजानन महाराजांनी पाहिली आणि एका क्षणात त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये अवघ 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 दृश्य बदललं. एका क्षणात श्री गजानन महाराजांसारखा अजानुबाहू अवलिया एका क्षणात त्यांनी दोन्ही हात कमरेवर ठेवले. जसे दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि ते स्वरूप पाहिलं आणि आवाज दिला, बापूदा बापूदा बापूदा, डोळे उघडा, तुमचा विठ्ठल तुमच्या नजरेसमोर उभा आहे. तुमची आर्तता तुमच्या विठ्ठलाला तुमच्या पुढे घेऊन आली. बाकीचे मंदिरातल्या विठ्ठलाला भेटण्याकरता मंदिरात गेले, पण मंदिरातला विठ्ठल तुमच्या भक्तीला पाहून तुमच्याकडे आलाय, तुमच्या जवळ आलाय. डोळे उघडा. ज्यावेळेला डोळे उघडले आणि त्या पितांबरी कसलेल्या, कमरेवर हात ठेवलेल्या, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घातलेल्या, कौस्तुभमणी विराजित असणाऱ्या, मत्स्याकार कुंडल धारण केलेल्या, कपाळी गोपीचंद रेखलेल्या, डोक्यावरती मोरपीस धारण केलेल्या, मुकुटधारी श्री पांडुरंगाला ज्या वेळेला बापूदांनी पाहिलं, साक्षात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या ते स्वरूप पाहिलं आणि एका क्षणात पांडुरंगाचं दर्शन झाल्याबरोबर पुन्हा मूळ रूपात ते गजानन महाराज गणगणगणात होते. एका क्षणात परत ते दृश्य गायब झालं. परत कमरेवरती हात ठेवले, पुन्हा एकदा दिसला तो विटेवरचा विठ्ठल, पुन्हा एकदा डोळे बंद केले, पुन्हा एकदा अजानुबाहू स्वरूपातले गजानन महाराज. अशा ज्या वेळेला खेळी केल्या आणि नंतर बापूदादांच्या लक्षात आलं की अख्ख्या लोकांकरता पांडुरंग मंदिरात आहे, पण माझ्या गजानन महाराजांनी दाखवून दिलं की अरे गजानन महाराजांसारख्या विभूतीमध्ये जगाचा पाप पांडुरंग विराजमान आहे. ज्यांना नाही पंढरपूरला जाता येत त्याच्याकरता गजानन महाराजांचे चरण म्हणजे पांडुरंगाचे चरण आहे. शेगाव पंढरपूर आहे, ही एवढी मोठी मगती ज्या श्री गजानन महाराजांनी निर्माण केली. महाराज अशा महात्म्याचं एक वैशिष्ट्य असतं, जे महात्मे जगाच्या कल्याणार्थ जन्माला येतात. ते महात्मे या विश्वातल्या कोणत्याच गोष्टीला चिकटत नाही. त्या महात्म्यांचं जेवढं म्हणून प्रेम आहे तेवढं प्रेम संसारातल्या कोणत्याच विषयावरती नसतं. आणि म्हणून खरंच त्या महात्म्यांनी आपल्या जीवनाची अवघी गंगा, आपल्या जीवनातलं अवघं प्रेम, आपल्या जीवनातली अवघी विशेषता जी आहे ते संसारातल्या कुणा इतर व्यक्तीकडे न सोपवता ते प्रेम, ती व्यक्ती, ती निष्ठा, ते भाव, ते सगळं काही सोपवलेलं आहे ते एका पांडुरंगावरती सोपवलेलं आहे. असे श्री गजानन महाराज यांच्यासारख्या अनेक, गजानन महाराजांवरती अनेक महाराष्ट्रातले लाखो भक्त आहेत की ज्या भक्तांनी श्री गजानन महाराजांवरती पांडुरंगा इतकी निष्ठा ठेवलेली आहे, एवढं प्रेम, एवढी माया याच्या जीवनामध्ये आहे. तो कोण याचं उत्तर पहिलं वैष्णव तो वैष्णव
दुसरं लक्षण सांगितलंय त्या वैष्णवात. रकाऊन प्रेम फक्त आणि फक्त देवावरती आहे. अवधी देवावरी माया वैष्णव तो जया. तो खरा वैष्णव आहे, त्याचा अवघ प्रेम, अवघ जीव, अवघी माया फक्त देवावरती आहे. माया म्हणजे गावातली नाही, करवंडीतली नावाची भावकीतली तुमच्या. मग माया आहे ते लपवते आणि नाही ते दाखवते. तिचं नाव आहे माया. आणि अशी असणारी ती माया जी प्रेमवाचक आहे, अंतःकरणामध्ये माया निर्माण आणि प्रेम निर्माण करणारी आहे, ती प्रेम निर्माण करणारी माया. आणि मला म्हणतायत असं जे प्रेम आहे ते अवघं म्हणून जेवढं प्रेम आहे तेवढं प्रेम या महात्म्यांवरती जीव करून ते महात्मे भगवंतावरती लावतात. अवघी देवावरी माया. खूप आहे बोलण्यासारखं, प्रत्येक विषयावरती आहे बोलण्यासारखं, पण माझा आजचा विषय होता श्री गजानन महाराज. अजूनही खूप बोलण्यासारखं होतं, पण मला आधीच सांगितलेलं होतं की ताई 9 वाजता जेवणाचा आपला आहे कार्यक्रम, त्यामुळे मला जास्त वेळ तुमचा घ्यायचा नाही. कारण कितीही चांगलं कीर्तन केलं आणि कदाचित 9:15च्या पुढे गेलं तर म्हणतील बाई चांगली बोलली पण फारच लांबवलं. मला तेवढाही दोषारोपण माझ्यावरती नको आहे. म्हणून प्रत्येक क्षणाला, कारण मला नेहमी वाटतं आपण ज्या कार्याकरता, ज्या कीर्तनाकरता, ज्या विषयाकरता आपल्याला इथं बोलवलंय त्याच विषयावरती आपण बोलावं. नाहीतर अभंग आपल्याला बोलवले वास्तू शांती करतात आणि अभंग घेतोय जाळवी संसार पैसे डोंगरी, नाही ना जमणार. मग ज्या निमित्ताकरता बोलवलंय तेवढंच निमित्त लोकांना कळायला हवं असं मला नेहमी वाटतं. आणि त्यामुळे बाकी भाष्कळ गप्पा मारण्यापेक्षा अभ्यासपूर्वक अभ्यासोनी प्रगटावे, वक्त्याने अभ्यास करून प्रगट व्हावं. म्हणून गजानन महाराज खूप मोठा विषय आहे. तुमच्या इथं अनेकदा श्री महाराजांच्या जीवनचरित्राच्या कथा झालेल्या आहेत, त्यामुळे तुमच्यापुढे काय बोलावं. तुम्ही सगळे जाणकार आहात, श्रोते अगदी तेवढ्या तयारीचे आहात. त्याच्यामुळं जे बोलण्याची संधी श्री गजानन महाराजांनी मला दिली ते बोलण्याचं आपल्या पुढे औचित्य मी साधलेलं आहे. महाराज म्हणतात तू खरा वैष्णव आहे, ज्याने अवघं प्रेम देवावरती निर्माण केलंय. एवढंच का ते म्हणले, पण त्याला काही प्रमाण, ते म्हणले नाही आणि एक प्रमाण, तण धन धुण जड. प्रमाणच नाही, तण हे शरीर प्रमाण नाही, धन पैसा प्रमाण नाही, जड समाज प्रमाण नाही. असा तो कोणी वैष्णव आहे. त्या वैष्णवाच्या जीवनात किती संकट येऊ दे पडता जलभारी नियमान टळे निर्धारी. असा तो वैष्णव आहे, कितीही संकट आली तरी सुद्धा तो त्याच्या आराध्यावरची सेवा, आराध्यावरचं प्रेम कधीच सोडत नाही. तो वैष्णव आहे. किती संकट येऊ द्या तो देवापासून ढळत नाही, देवापासून हलत नाही. असा तो कुणी वैष्णव आहे ज्याचं अवघं प्रेम देवावरती आहे, अवघी माया देवावरती आहे. महाराज म्हणतात त्याची जाती कोणती असू देत मला देणं घेणं नाही. तुका म्हणे याती भोका तयाचे बलते नाही आणि प्रमाण तोन धोन धोन जन. मोठ्या प्रेमानं श्री गजानन महाराजांचं चरित्र या ठिकाणी बोलण्याची संधी आपण सगळ्यांनी दिली. श्री गजानन महाराजांचा आज जन्मदिन, प्रगट दिन, या निमित्तानं श्री महाराजांच्या चरणी हे भावपुष्प, कीर्तन पुष्प समर्पित करते. कारण गजानन महाराजांचं अतिशय प्रेम नर्मदा नावाच्या नदीवरती होतं. त्यामुळे अनेक वेळेला नर्मदेच्या ओंकारेश्वराच्या दर्शनाला गजानन महाराज गेलेत. ओंकार मानदाताची परिक्रमा करण्याकरता गेलेत आणि त्या मानदाताची परिक्रमा करता करता तिची बोट आहे, त्या बोटीतून त्या परिक्रमा मानदाताची करतायत. प्रसंग असा आला की ती बोट खाली खडकाला घासली आणि जशी घासली तसं त्या बोटीला बेळ पडलं. आणि आता बोटीचा स्वभाव आहे, जोपर्यंत ती सगळी पूर्ण बंदिस्त आहे तोपर्यंत पाणी येत नाही. जसं बेळ पडलं तसं त्या बोटीत नर्मदाबाईचं पाणी वरती यायला लागलं. जसं पाणी यायला लागलं सगळे भावी भक्त श्रोते गजानन महाराजांचे सगळे घाबरायला लागले. महाराज आता काय करायचं, महाराज आता काय करायचं, महाराज आता काय करायचं. बोट ती डोलायला लागलेली आहे नाही का. डोंग डोले माझी पाण्यावरी नाव रे, बिगी बिगी राजा पंढरीच्या, काहीतरी आहे मला काही. जगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी. मला हे आठवत नव्हतं म्हणून, पण काय सुंदर आहे हे सगळं. पण आता बोलण्याकरता वेळ नाही म्हणून 2 मिनिटात तुम्हाला सांगून जाते. मस्त म्हणतायत महाराज, पण आता काय करू महाराज. ज्यावेळेला त्या आवाज दिला काय करायचं आता याच्यातून जायचं कसं या गोष्टीला. गजानन महाराजांनी फक्त एका क्षणामध्ये त्या नर्मदाबाईला प्रार्थना केली, नर्मदे आता
हे सगळं वाचवणारी तू आहे, याच्यातून बाहेर काढणारी तू आहेस. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. ज्यावेळेला त्या नर्मदा माईला प्रार्थना केली, एका क्षणात एक बाल स्वरूपात कन्या धावत आली आणि त्या कन्येनं फक्त त्या बोटीमध्ये हात लावला आणि हात लावल्याबरोबर त्या बोटीतलं पाणी थांबलं. त्या कन्येनं तो हात तिथं लावला. या बाकीच्या भक्तांना श्री गजानन महाराजांनी सांगितलं, अरे येड्या हो, पाहता काय, ही कोण आहे विचारा. एकाने विचारलं, त्याने सांगितलं, त्या लेकीनं सांगितलं, त्या बारक्या कन्येनं सांगितलं, मी महादेव कोळ्याची लेक आहे, महादेव कोळ्याची लेक आहे. सगळ्यांना बरं वाटलं, वा एवढीशी पोरगी धावत आली. त्या पोरीनं या बोटीला हात लावला, हात लावल्याबरोबर ती बोट व्यवस्थित झाली, आपली बोट नीट चालायला लागली. सगळेजण ती परिक्रमा पूर्ण करून मानदाताची आले. गजानन महाराजांनी सांगितलं, वेड्या हो, अरे जी पोरगी तिथं तुमच्या बोटीमध्ये पुन्हा एकदा ती बोट नीट करण्याकरता आलती, त्या पोरीने काय सांगितलं? म्हणजे तिथं म्हणली महादेव कोळ्याची कन्या आहे. अरे बाबा रे, तिने त्यातच तुम्हाला सगळं सांगितलं, महादेव कोळ्याची कन्या. म्हणजे तिने योग्यच उत्तर दिलं. त्याची नर्मदा लेक कुणाची आहे? महादेवाची. आणि अर्थात ती ज्या स्वरूपात आहे ते स्वरूप पाण्याचं आहे. पाण्याचा आणि कोळ्याचा जवळचा संबंध आहे. त्या मुलीनं उत्तर दिलं, ती महादेव कोळ्याची. आणि म्हणजे साक्षात नर्मदा माई गजानन महाराजांना त्या ठिकाणी पुन्हा एकदा चमत्कार होणी वाट आणि प्रगटणे त्या वाचवण्याकरता, गजानन महाराजांना त्या बोटीतून व्यवस्थित बाहेर काढण्याकरता साक्षात नर्मदा माई गजानन महाराजांकरता धावली. एवढा मोठा अधिकार त्या गजानन महाराजांचा की नर्मदेने त्यांना दर्शन द्यावं, असे गजानन महाराज त्या महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. कारण नर्मदा परिक्रमा आणि गजानन महाराज यांचा एक अतिशय निकटचा संबंध आहे. आणि एवढ्या करता मी हा प्रसंग सांगितला की माझ्या पतिदेवानी श्री अपूर्वानंदजी महाराज यांनी नर्मदेचा अपूर्वानंद या नावाने 3 परिक्रमा नर्मदा नदीच्या केल्या. त्या नर्मदेच्या कठीण शूलपाणीच्या भागामध्ये शैक्षणिक, सामाजिक अशा अनेक सुविधा करता करता जीवनातली मोठी वाटचाल त्या शूलपाणीच्या जंगलामध्ये करत असताना गजानन महाराजांच्या कृपेचा, प्रेमाचा, नर्मदेच्या कृपेचा, प्रेमाचा स्पर्श त्याला झाला. आणि असं हे अद्भुत नातं नर्मदेचं आणि गजानन महाराजांचं ते नातं प्रगट करावं वाटलं. म्हणून अतिशय सुंदर असं गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं श्री महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणिपात त्या ठिकाणी गर्दी झालेली सेवा श्री गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करते. चुकलं असेल, बुद्धीचे दोष योग्य असेल, माझ्या वडिलांचे आशीर्वाद मी आपल्यापर्यंत आणून पोचवले. सगळ्या माय भगिनी, सगळे पुरुष बांधव, घरवंडी, ग्रामस्थ आणि आयोजक मंडळी सगळी, टाळकरी महाराज मंडळी, आदरणीय गायनाचार्य आपल्या गावचे सगळे, भूषण गेरे, मृदंगाचार्य, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम, सगळ्यांनी दिलेली मोठी साथ. म्हणून सगळ्यांचं ऋण या निमित्तानं व्यक्त करते. दानेचे भानुमांजीच्या आणि जगदंबेच्या चरणी समर्पित करून, गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देण्यापूर्वी 2 मिनिटाकरता सगळ्यांनी हाताने टाळी, मुखाने नाम, प्रेमाने भजन. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई,
Oh,